नमस्कार, मी अमोल बागलाने. नित्यनियमाप्रमाणे रोज सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, स्वतःला कायम आनंदी ठेवणे, फ्रेश ठेवणे. कारण आयुष्यामध्ये शेवटच्या काळामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा तुमचा शरीरावर होतो. शरीर हे एक सुद्धा गुंतवणुकीचा प्रकार आहे. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. जर व्यायामामध्ये गुंतवणूक केली त्याला आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये तीच गुंतवणूक बेटर रिटर्न देते. कारण सगळ्यात जास्त खर्च हा दवाखान्यामध्ये आणि शरीरावर होतो. गेलेली वेळ परत येत नाही, गेलेला पैसा ही परत येत नाही आणि गेलेलं शरीर सुद्धा परत येत नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्टीचं एक एक महत्त्व आहे त्या वेळेला. समजा एखाद्या आपण पैलवानासोबत कुस्ती खेळायला आलो, तुमच्याकडे पैसा आहे पण शरीर नाही, तर शरीर लागतं, पैसेच का करणार? तुम्ही फार तर त्या पैलवानाला विकत घेऊ शकतात, पण त्यासोबत कुस्ती खेळायची असेल तर तुम्हाला चांगलं शरीरच पाहिजे. बँकेत गेलात, तुमचं शरीर काय कामात, तिथं पैसेच घेऊन जावं लागणार. किंवा एखाद्या ठिकाणी जिथं गाणं गायचंय, मस्त तुमच्याकडे पैसा आहे, शरीर आहे, पण कला, ज्या ठिकाणी कला तिथं कलाच लागते. योग्य ठिकाणी योग्य वस्तू, ज्या ठिकाणी तेच. आणि जीवनाचं सार हेच की बाबा तुम्हाला शिकत राहावं लागेल. जो माणूस शिकत राहतो तो कधीच म्हातारा होत नाही. जो शिकणं थांबवतो किंवा ह्या जगात सगळ्यात जास्त कोण हुशार, तर मीच हुशार आहे, ही एक भावना सोडून द्या आणि स्वतःला कायम अपडेट करत राहा. जेवढं तुम्ही स्वतःला घडवत राहताल तेवढं तुम्ही काळानुरूप चालताल. काळ हा झपाट्याने वाढतो. काळाचा टेलिफोन आज भंगारमध्ये जाऊन पडलेला आहे. मागच्या वर्षी घेतलेला मोबाईल ह्या वर्षी जुना होतो. त्यात नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आलेलं आहे. काही काळानंतर सगळ्याच गोष्टी बदलत राहणार. तुम्ही जितकं अपडेट होताल तितकं चांगलं आहे. स्वतःला अपडेट करा, ज्ञानी करा, विचार करा, वाचा, चाला, पुढं जग बघा, हे जगाकडून शिका. धन्यवाद.